गुड मॉर्निंग. तर आता वाजले 11:30. आम्ही कुठेतरी चाललोय. बंदर बघा टोपी घालून आहे, ऊन लागतंय खूप तिला. आज रविवार पौर्णिमा आहे. आज आम्ही देवाला आंब्याचा मोहोर दाखवतो. तर आम्ही आता देवपूजा वगैरे आटपेपर्यंत आम्हाला इथे 11:30 वाजलेत. स्वस्तिकला हवा लागू नये म्हणून मी कानटोपी घातली आहे. तर आम्ही आता अर्ध्या वाटेमध्ये आल्यानंतर रिक्षा सांगितली होती, तर आम्ही आता रिक्षामध्ये बसलो. तर आता आम्ही चाललो आहोत बारशाला. माझ्या नंदीला मुलगा झाला आहे, तर त्याचे बारसा आहे आज. नणंद म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मामाची मुलगी, तिलाच मुलगा झाला आहे. तर मी पाहायला गेले नव्हते बाबूला, तर आज मी म्हटलं बारशालाच जाते. तर हे बारसं तिच्याच माहेरी मांडकीमध्ये आहे, वरची वाडी. हा आमची निसर्गरम्य कोकण. यावर्षी सर्वच आंब्यांना काजूला मोहर आला, त्याच्यामुळे पूर्ण झाडं एकदम अशी बहरलेली दिसत आहेत. खूप छान वाटतंय. स्वस्तिकला सुद्धा मज्जा येत होती. रिक्षामध्ये एकदम टुकटुक बघत होता बाहेरचं वातावरण. या बाळाचं बारसं आधीच केलं होतं. आज फक्त ओटी भरण्याचा वगैरे कार्यक्रम होता. आज पाहुण्यांना आमंत्रण दिलेलं. तर आम्ही आता बघा त्यांच्या गावामध्ये जाण्यासाठी पोहोचलो आहे. इकडे समोर पालवण आणि निवडीचे गाव आहे. तर आम्ही आता आतमध्ये टर्न घेतला आहे. स्वस्तिक अगदी निरखून पाहतोय कुठे आपण चाललो आहे ते. इथून आम्हाला त्यांच्या इथे जाण्यासाठी रिक्षावाले 150 रुपये घेतात. बारशाच्या ठिकाणी आम्ही पोचलो आहे. तर बघा स्वस्तिक पाळण्याला हलवतोय. अर्धवट तयारी झाली होती, नेमप्लेट वगैरे नव्हतं लावलं. बारशाची सुद्धा गाणी लावली होती, तर मी सायलेंट मोडला ते टाकलं आहे ते. आम्ही पोचलो तेव्हा पाहुणे जास्त आले नव्हते. आम्हीच सुरुवातीला गेलो होतो, पहिला नंबर आम्हीच लावलेला. तर बघा स्पंदनने बलून घेतलेत. तर इथे नंतर पाळण्याला वगैरे सजवून घेतलं आहे. बाळाचा नाळ पडला नव्हता, त्याच्यामुळे 12 दिवस उलटून गेले होते. त्याने साधं बारसं घालून घेतलेलं. रीतीप्रमाणे बारशाचा कार्यक्रम तुम्हाला काही दाखवता आला नाही. आज फक्त काय ओटी भरण्याचाच आहे कार्यक्रम. पाळणा लोखंडाचा वेल्डिंग करून बनवून घेतलेला आहे. पाळण्याखाली घुगऱ्या आणि पेढे ठेवलेत. कॅमेरा स्वस्तिकने मोबाईल पाडला, त्याच्यामुळे भुरकट दिसतंय. हळूहळू पाहुणे सुद्धा यायला लागले सर्वजण. सर्व तयारी झाल्यानंतर बाकीच्या काही विधी नव्हत्या, त्याच्यामुळे डायरेक्ट बाळाला आणून पाळण्यामध्ये ठेवलं. तर हे पहा, हे बाळाचे आई बाबा आहेत. तर बाळाची आजी इथे पाळणा म्हणते. श्रीकृष्ण आला, नंदाच्या घरी आनंद झाला. गुढाचाराने शिकरी बांधिती, कुसुमांचे हार देव वर्षाती. जो बाळा जो जो रे जो, कुसुमांचे हार देव वर्षाती. जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी वाजे वाजंती, तासे नवती उत्सव करते. सर्वांच्या मुखी कृष्ण हा शब्द, त्याच्या छंदाने नाचे गोविंद. जो बाळा जो जो रे जो, त्याच्या छंदाने नाचे गोविंद. जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी चौवाती चौकी, बाळा बाळांची नाणी होती. लिंबे डाळिंबे नारळ आणि ती, सख्या मिळून दृष्ट काढीती. जो बाळा जो जो रे जो, सख्या मिळून दृष्ट काढीती. जो बाळा जो जो रे जो. पाचव्या दिवशी पाठपूजन, बांधिला फुलवार वाक्य तोरण. सारी बिंदाली अंगठे पैरण, हिरवल्या ताटे ठेवली वाढून. जो बाळा जो जो रे जो, हिरवल्या ताटे ठेवली वाढून. जो बाळा जो जो रे जो. सहाव्या दिवशी सटवी पूजन, हळदी कुंकवाचे देतात ते वाण. एकामेकीशी सख्या होऊन, पान सुपाऱ्या खोबरे वाटले. जो बाळा जो जो रे जो, पान सुपाऱ्या खोबरे वाटले. जो बाळा जो जो रे जो. सातव्या दिवशी सटवीचा फेरा, गोपा बाळंतीन अरुण धरा. संध्याच्या प्रहरी अंगार करा, गाई वासरा मुलाले करा. जो बाळा जो जो रे जो, गाई वासरा मुलाले करा. जो बाळा जो जो रे जो. आठव्या दिवशी आठवी चौकी, गोपा बाळंतीन नाती सनाती. सख्या मिळून जागरण करीती. जो बाळा जो जो रे जो, सख्या मिळून जागरण करीती. जो बाळा जो जो रे जो.
चौखंडावरती जो बाळा जो जो रे जो मोरा गर्जाती चौखंडावरती जो बाळा जो जो रे जो. बाळाचे नाव श्रियान ठेवण्यात आलेले आहे. श्रियान. सर्व लेडीज इथे ओटी भरतायत. स्वस्तिक दिवसभर खूप छान होता, पण नंतर तो कंटाळलेला, त्याला सुद्धा खूप भूक लागलेली. त्याने सुद्धा मला ओटी वगैरे काही भरून दिली नाही. लहान मुलांना कार्यक्रमात नेणं म्हणजे खूप मोठं काम असतं. आमचं छोटं बाळ सुद्धा श्रेयान झोपला होता पाळण्यामध्ये छान. एकीकडे जेवण वाढण्याची तयारी चालू होती आणि एकीकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू होता. स्वस्तिकला खूपच झोप आलेली, त्याच्यामुळे तो खूपच रडत होता. त्यामुळे आधी मी ओटी भरून घेतली, त्याच्यानंतर त्याला भरवलं. तोपर्यंत 3 वाजले होते. त्याच्यानंतर मी आणि स्पंदनने जेवून घेतलं. जेवणामध्ये जिलेबी वगैरे होती. आई आज इथेच राहणार होत्या. स्वस्तिक झोपलेला, त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो आणि 4 नंतर घरी जायला निघालो. घरी पोहोचायला आम्हाला 4:30 वाजले. असा संपूर्ण दिवस आमचा बारशामध्येच खूप छान गेला. बाळाचं नाव तुम्हाला आवडलं का ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.